नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? वर्ल्ड कपची तयारी म्हणून होती का टी व्ही प्रक्षेपणाचे हक्क कोट्यवधी रुपयांना विकत घेतलेल्या कंपनीसाठी जी कमिटमेंट केलेली होती ती पूर्ण करायला केली होती. अखेर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3 दिवसांची एकदिवसीय सामन्यांची मालिका पूर्ण पडलेली आहे. पहिले 2 सामने भारतीय संघाने ऑलरेडी जिंकलेले होते, त्यामुळे मालिका ऑलरेडी भारताने जिंकलेली होती. तिसरा सामना हा फक्त सगळे खेळाडू एकमेकांविरुद्ध कसे खेळतात ते बघण्यासाठी होता. कित्येक वेळेला मला खरंच तुम्हाला सांगतो, राजकोटच्या मैदानावरती जेव्हा मॅच खेळली जाते तेव्हा बॅट्समनचे लाड होतात आणि बॉलर्सचे मात्र हाल होतात. गेल्या जन्मी पाप केलं की काय असं वाटावं, असं हे विकेट आहे बॉलरसाठी. पाटा विकेट, छोटी बाउंड्री लाईन आणि अतिप्रचंड फास्ट आउटफील्ड असं तिन्हीचं कॉम्बिनेशन बॉलरची अगदी सत्वपरीक्षा बघतं. त्यातनंही टॉस जो होता तिसऱ्या मॅचमध्ये तो ऑस्ट्रेलियन टीमने जिंकला. अर्थातच ते बॅटिंग करणार होते आणि जेव्हा नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 लागोपाठ पहिले 4 बॅट्समन जेव्हा अर्धशतकाच्या पुढची मजल गाठतात तेव्हा मोठा स्कोर उभा राहिला नाही तरच नवल मानायला लागेल. ऑस्ट्रेलियन संघानं चांगलाच हात धुवून घेतला. मिचेल मार्शनी तगडी बॅटिंग केली. डेव्हिड वॉर्नर खरं तर सुसाट सुटलेला होता, विचित्र फटका तो मारायला गेला आणि म्हणून तो आऊट झाला. तरीही मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरनी हे दाखवून दिलेलं आहे की ऑस्ट्रेलियन संघाला ओपनिंग जी पाहिजे होती तगडी, ती ओपनिंगची जोडी मिळालेली आहे. दोन्ही बॅट्समन आक्रमक क्रिकेट खेळू शकतात. राईट हँडर लेफ्ट हँडरचं कॉम्बिनेशन आहे आणि भारतीय विकेटवरती खेळण्याचा दोघांनाही भरपूर अनुभवसुद्धा आहे. नंतर आलेला स्टीव्ह स्मिथ असू देत, संधी मिळालेला लबुशेन असू देत, या सगळ्यांनी मस्त बॅटिंग केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धावफलक उभा राहायला कोणताच प्रॉब्लेम आला नाही. लबुशेन हा महत्त्वाचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन टीमला टेस्टमध्ये तो नंबर 3ला बॅटिंग करतो. त्यांच्या एकंदर संघाला एक स्टेबिलिटी या लबुशेनमुळे आलेली आहे. मनानी निग्रही, खडूस, चिवट असा हा बॅट्समन आहे. ओरिजिनल ऑस्ट्रेलियाच्या वन डे टीममध्ये तो नव्हता, परंतु ज्या ज्या वेळेला त्याला संधी मिळाली आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये एक मॅच त्यांनी ॲस्टन ॲगरबरोबर जिंकून दाखवली आणि आजच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याचं योगदान हे महत्त्वाचं होतं. अर्थातच मिचेल मार्शचं जे शतक आहे अगदी थोडक्यात हुकलं आणि त्याचबरोबर स्मिथचं पाऊण शतक जवळजवळ झालं. वॉर्नरने अर्धशतक केलं. लबुशेननी परत पाऊण शतकाच्या जवळपासची धावपस्त संख्या केली आणि 350 धावांचा धावफलक हा ऑस्ट्रेलियाने उभारला. एक क्षण असं वाटलं होतं की कदाचित गेल्या सामन्याप्रमाणे पहिली बॅटिंग करणारी टीम परत एकदा 400चा टप्पा गाठून दाखवेल. वॉशिंग्टन सुंदरला आज अश्विनच्या जागी खेळण्यात आलं आणि त्यांनी बॉलिंग चांगली टाकली. या विकेटवरती तुम्ही बघायला गेलं तर ऑफ स्पिनरलाच मारताना त्रास झालेला आहे, कारण भारताच्या वॉशिंग्टन सुंदरनी चांगली बॉलिंग केली, ऑस्ट्रेलियनकडनं ग्लेन मॅक्सवेलनी चांगली बॉलिंग केली. 350 धावांचा पाठलाग जेव्हा तुम्हाला करायचा असतो तेव्हा चांगली सलामीची गरज असते. दुर्दैवाने आज सलामीला भारताकडे जास्त ऑप्शन नव्हता, त्यामुळे त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला पाठवलं, कारण बाकीच्या खेळाडूंना वर्ल्ड कपच्या दृष्टीने आपापल्या नंबरवरती खेळवण्याची संधी ही भारतीय संघाने साधली. रोहित शर्माने कडक बॅटिंग केली. त्याचे लाजवाब हुक आणि पुलचे फटके बघताना खूप मजा वाटली. आखूड टप्प्याचा बॉल तो सहजी अगदी षटकार मारून प्रेक्षकात भिरकावून देत होता, परंतु धावगती ही सतत राखणं हे खूप कठीण जात होतं. त्यातनंही रोहित शर्मा 80 धावा करून आऊट झाला आणि त्याच्यानंतर विराट कोहली आणि त्याची जी भागीदारी वाढणार वाटत होतं, तो विराट कोहलीसुद्धा अर्धशतकी मजल मारून बाद झाला. गंमत अशी आहे, भारतीय बॅट्समन हे स्पिनरला चांगले खेळत नाहीत. माझे बरेच जे दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत, ते सतत मला हा मुद्दा विचारतात. काही प्रमाणात त्याच्यात तथ्य आहे, कारण भारतीय बॅट्समन हे ऑफ स्पिनरला कधी कधी चकतात, कधी कधी लेग स्पिनरला चकतात, कधी कधी ते लेफ्ट आर्म स्पिनरला सुद्धा चकतात. आणि ही जी कमतरता आहे ती वर्ल्ड कपला जाताना नाकीनऊ आणू शकते, याच्या बाबतीत मीही तुमच्याशी सहमत आहे. त्याच्यावरती मेहनत करण्याची गरज आहे, मी अजिबात नाही म्हणणार नाही. कारण आजचीच गोष्ट घ्या, ग्लेन मॅक्सवेलनी 4 विकेट काढल्या. 10 ओव्हर 40च्या आसपासच्या धावा आणि 4 महत्त्वाच्या विकेट त्यांनी काढल्या. त्यामुळे सुरुवातीला रोहित शर्माची चांगली खेळी, नंतर विराट कोहलीची चांगली खेळी, अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर श्रेयस अय्यरची अर्धशतकाच्या अलीकडची खेळी. ही जरी खेळी या तिघांनी खेळली असली तरी त्याच्यामध्ये सामना जिंकण्याचं पाठबळ नव्हतं, ती ताकद नव्हती. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 66 धावांनी गमावलेला आहे. पण आपण हा पराभव
काय म्हणतात स्ट्राईडमध्ये घेऊया आणि वर्ल्ड कपचा विचार करूया. मला माहिती आहे हा पराभवानंतर काही जण नक्की म्हणतील बघा पचकलेच ना नको त्यावेळेला. काही प्रमाणात खरं आहे, कारण आज आपली बॅटिंग बॉलिंग या दोन्हीमध्ये आपण चांगलेच कमी पडलेलो आहोत, मी अजिबात नाकारणार नाही. आणि त्यामुळे वर्ल्ड कपला जात असताना तयारी पूर्ण झाली आहे का, तर माझ्या मते तयारी पूर्ण झालेली आहे. हार्दिक पांड्याला मुद्दाम ठेवण्यात नाही आलेलं आहे, मला असं वाटतं की त्याला राखून ठेवण्यात आलेलं आहे. शमीला विश्रांती दिली गेलेली आहे. त्यामुळे आता सगळेजण इव्हन अजून एक जे सामना खेळणार आहेत गुवाहाटीला, प्रिपरेटरी सामना, वर्ल्ड कपच्या दृष्टीने तयारीचा सामना, तो सामन्याची तयारी भारतीय संघ करेल. पण आता मला असं वाटतं तयारी पूर्ण झालेली आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीनेची भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली आहे असं एकंदर फिलिंग येतं आहे. बॅटिंग बॉलिंग या सगळ्यामध्ये काय करायला पाहिजे, काय चुका व्हायची शक्यता आहे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज हा आता संघ व्यवस्थापन आणि त्याच्याबरोबर खेळाडूंना सुद्धा आलेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने झाल्यामुळे एका तगड्या अपोजिशन विरुद्ध भारतीय संघ खेळून आता वर्ल्ड कपला जातोय, ही सुद्धा गोष्ट चांगली म्हणता येईल. त्या दृष्टीने मला असं वाटतं की बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या सगळ्यामध्ये अंदाज आलेला असेल. अजून एक प्रश्न अनुत्तरित राहतोय की अक्षर पटेल फिट आहे का, अजून त्याच्या बाबतीतली पूर्ण माहिती कळलेली नाही आहे. अक्षर पटेल जर का फिट नसला तर मला वाटतं रविचंद्रन अश्विनचा विचार हा संघ व्यवस्थापन निवड समिती दोघंही करू शकतात, कारण अश्विननी खूपच चमकदार बॉलिंग ही करून दाखवलेली आहे. खास करून त्यांनी लबुशेनला दुसऱ्या मॅचमध्ये टाकलेला कॅरम बॉल, काढलेलं बोल्ड, या सगळ्याच गोष्टी मजेदार होत्या. मला ही मालिका तेवढी अशी कमाल वाटली नाही, कारण दोन्ही टीम या थोडेसे आपले खेळाडू राखून खेळत होते, जे अपेक्षितच आहे. त्यामुळे या सामन्यांकडे जास्त खोलात जाऊन बघायला नको. 2-1 फरकाने आपण मालिका जिंकलोय म्हणून एकदम आनंदाने बेभान व्हायला नको. मी एवढंच म्हणेन वर्ल्ड कपच्या दृष्टीनेची जी तयारी होती ती तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्या दृष्टीने आता भारतीय संघ वर्ल्ड कपकडे सकारात्मक दृष्टीने बघू शकतो आणि जोरात धडक ही वर्ल्ड कपला मारू शकतो. प्रचंड मोठा वर्ल्ड कप आहे, ऑल प्ले ऑल आहे, 9 साखळी सामने आहेत. त्यामुळे या सगळ्याची तयारी झालेली असल्याने एक प्रकारचा आत्मविश्वास हा वाटू लागलेला आहे भारतीय संघाच्या बाबतीत. अर्थातच बाकी टीमसुद्धा हळूहळू भारतात यायला लागले आहेत. त्यांचेसुद्धा प्रॅक्टिस मॅचेस होणार आहेत आणि भारताचे सुद्धा 1 का 2 प्रॅक्टिस मॅचेस होणार आहेत. त्यामुळे हा माझा इकडनं म्हणजे इंग्लंडहून हा शेवटचा रिपोर्ट आहे. आता मी भारतात यायला निघणार आहे आणि लवकरच 2-3 तारखेपासून मी तुम्हाला वर्ल्ड कपचा अहवाल आणि वर्ल्ड कपच्या तयारीची पूर्ण माहिती ही भारतातनं देणार आहे. 4 तारखेला मी चेन्नईला जाणार आहे पहिल्या सामन्याच्या वार्तांकनासाठी. त्यामुळे 5 तारखेला मी चेन्नईहून तुम्हाला रिपोर्टिंग करणार आहे. ही सर्व वेळापत्रक मी अशा करता सांगतोय की तुमच्यासुद्धा काही सूचना असल्या, काय करायला पाहिजे काय नाही, काय तुम्ही अपेक्षा करताय, मला इव्हन ज्या ज्या सिटीजमध्ये मी फिरणार आहे, जी जी शहरं या मॅचेसच्या निमित्ताने मी फिरणार आहे, त्याचीही सैर घडवण्याची माझी तुम्हाला इच्छा आहे. बघू काय काय जमतं. त्यामुळे आता भारतातनं भेटूया. तोपर्यंत बाय बाय. फक्त माझा फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.